रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं 2026च्या एका नवीन नाही एका पहिल्या ब्लॉगमध्ये 2026च्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आता सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला शॉपिंगला जायचं. शॉपिंग कशाची बघत राहावं. मोठा धमाका आहे आज, मोठा धमाका. ड्रीम ऑफ एव्हरी मिडल क्लास बॉईज. भरपूर मागेत, बघूयात काय होतंय. एका बॅटीवर माझं महिन्याच पगार दिलेला आहे. आज तुमच्या भावाची तगडी शॉपिंग होती. सकाळी पार शॉपिंगचा ब्लॉग होऊन जाऊ द्या. आज आता सकाळी 5-6 हजाराची शॉपिंग केलेली तुमच्या भावने, काय हरकत नाही. मेन म्हणजे तर एका बॅटीवर माझा महिन्याचा पगार लिहिलता. महिन्याचा नाही 2 महिन्याचा पगार लिहिलता. 25-25 हजाराच्या बॅटी आहेत त्या आजच्या गावात. मला तर गुड काय म्हणतो रे मी. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय द वे तुम्ही ओळखलं नसेल मला, कारण की बऱ्याच दिवसात ना, आज 2 महिन्यात ना आज ब्लॉग करतोय. पण विषय असा आहे की कामांमुळे कुठली गोष्ट जमत नाही. तर सकाळ दोघंच मार्केटला आलेलो आहे. समथिंग मे बी 5-5:15 वाजलेले असते. पण काय चालायचंच, असंच कामांच्या लोडमधनं मी 2 महिने झालं ट्राय करतोय, पण काय जमलं नाही. आणि आज मला स्वतःची लाज वाटायला लागली, म्हणून म्हणलं आज काहीतरी करूच. बघूयात. स्टेडियम गाईज बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून टाका. बाद झालं की कशा 6 किलो काय करा. 6 करा. नाही 10 लय होतोय. हे आपलं बेबी वेलकम. आज बी असाच विषय होतोय. मार्केटच्या राड्यात मी विसरून जातोय. मी आता ब्लॉग काढत होतो, अर्ध मटेरियल भरलं, परत लक्षात आलं आपल्याला ब्लॉग बी अर्धच राहिलेला आहे. बघत राहावं स्टेडियम. आता मार्केट उघडतो आणि मग तुम्हाला जरा 4 गोष्टी ज्ञानाच्या देतो आज लय दिवसात. बघत राहावा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब पण करून टाका. तर फायनली मटेरियल भरून झालेले आणि तर एकदम तुम्हाला बेकार दिसत असेल तुमच्या भावाचा, पण सांभाळून घ्या. कारण की रात्रभर बड्डे सेटअपचं काम करून सकाळी पहाटे 4:30-5 वाजता मार्केटला आलेलं आहे. आणि आता सगळं मटेरियल झालेलं आहे. देन बघूयात आता पुढचं कसं काय नियोजन आहे. दिवसभराचं आज नियोजन आहे. ब्लॉग तुम्हाला आज पूर्ण बघायला भेटेल. घेतला अर्धा, दिवसभराचा अर्धा. तर फायनली सगळं मटेरियल वगैरे भरून झालेलं आहे. देन आता चाललेलं आहे. आणि एवढं पण लक्षात राही नाही मला, लिटरली ब्लॉग काढायचं लक्षात राही नाही. आणि काय बोलावं, 1 लायनर तर निघतच नाहीत. म्हणजे आधी जसं 1 लायनर निघायचे आपले, तसं तर मला काही शक्यच व्हाय नाही. पण बघू, हळूहळू सुरुवात करू. परत एकदा चॅनलवर रेग्युलर ब्लॉग अपलोड करायचा प्रयत्न आपण चालू ठेवू. आणि आत्ता सध्या तुम्ही बघूच शकता एवढा कामाचा लोड चाललेला आहे. अजून अकॅडमिक लोड चाललेला आहे, म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे ब्लॉग नाही जमत. पण तरी पण तुमचा भाऊ प्रयत्न करतोय. आज रात्रभर एका सेटअपला होतो. देन 4:30-5 वाजता मार्केटला आलो. त्यातनं मग मला आठवलं, म्हणलं आज काहीतरी करून कंटेंट करूयात. आणि आज सकाळी पण जवळपास एक साधारणतः 14 ते 15 डिग्री टेम्परेचर असेल. आणि त्या थंडीचं आम्ही सकाळ आलेलो आहे. म्हणजे काय माणसांना जज करण्यासाठी हे 4-5 टोमने पुरेसे असतात की बाबा हा इंस्टाग्रामला टाकतोय चांगल्या स्टोरी आहे, व्हॉट्सअपला स्टेटस टाकतोय, फिरायला जातोय, किंवा काय करतोय, नुसतं आयुष्यात मज्जा मस्ती चालू आहे. पण ॲक्च्युअलमध्ये जी लाईफ आहे, जी टफ टाईम आहे, तेव्हा मी सोशल मीडियावर जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे माझ्या आनंदाचे क्षण आहेत तेवढे मी अपलोड करतो. पण त्याच ह्याच्यावरून काय लोकांना जज करण्यासाठी सोपं जातं की फक्त असंच करतो. म्हणून त्यांच्यासाठी खास आजचा ब्लॉग आपण टाकलेला आहे. पहाटे 4:30-5 वाजता इथं आलेलं आहे एवढ्या थंडीचं. आणि ते पण रात्रभर सेटअपचं काम करून कितीतरी तास झालं झोप नाही. त्यांना जज करणं सोपं आहे. म्हणून असं कोणाच्या पर्सनॅलिटीवरून जज करणं सोडून द्या. आता जातो, फर्स्ट ऑफ ऑल घरी जातो. मला पेपरला जायचं आहे. मला पेपर आहे 8 वाजता. तरी पण इथं अजून मार्केटला तोंड आणतोय. बघू, होईल सगळं मॅनेज होईल. आणि ब्लॉग पण आपल्या चॅनलवर रेग्युलर अपलोड होतील, ह्याची पण काळजी घेईल मी. तुम्ही बरेच दिवस झालं तुम्ही कमेंट करताय की भाऊ ब्लॉग टाक. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपलं सबस्क्रायबर काउंट 2 महिने ब्लॉग टाकले नाही तरी इन्क्रीजच होत होतं. म्हणजे असं कोणी अनसबस्क्राईब केलं नाही. म्हणजे लॉयल फॉलोअर्स भेटलेले आहेत आपल्याला. आणि आता फर्स्ट ऑफ ऑल जातो, आवरतो,
उरकतो, देन दुपारी परत ब्लॉग चालू करतो आणि तुम्हाला सगळे सिस्टमॅटिक पद्धतीने आजच्या दिवसाचं नियोजन दाखवतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. स्टेट येऊन रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे. ही इंट्रो डबल दिसतो, सकाळी पण दिलेला आहे तरी पण परत एकदा इंट्रो देतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं 2026च्या एका नवीन नाही, एका पहिल्या ब्लॉगमध्ये 2026च्या पहिल्या ब्लॉगमध्ये. सो सकाळचं तुम्ही कंटेंट बघितलंच असेल. आपण मार्केटला गेलो, त्याच्यानंतर आपल्याला एक बेबी वेलकम पण होतं. आत्ता सध्या वाकडमध्ये, पुण्यातनं हडपसरवरनं वाकडला ॲक्टिव्हावर आलो आहे आणि एवढं मटेरियल तुमच्यासमोर दिसतंय. तर कष्ट तुमचा भाऊ लय प्रामाणिकपणे करतं, पण भावाला तुमच्या कष्टाला फळं भेटत नाही, ही एक वेगळी गोष्ट राहिली. पण आजपासून आपण ॲक्च्युअलमध्ये ब्लॉगिंगला सुरुवात करूयात. परत बराच गॅप पडला, बराच काय गोष्टींमुळे ब्लॉग्स करता आले नाही, पण आजपासून आपण परत एकदा नव्याने ब्लॉग करू. सकाळी जरा तुमचा भाऊ तुम्हाला फ्रेश नसेल दिसत, कारण की भावाची झोप नव्हती, भावाची कामं होती रात्रभर आणि भाऊ त्यात असल्या तंगीतनं सकाळ मार्केटला होता, म्हणून जरा थोडासा कंटाळा आला. आणि आत्ता पण एवढी गाडी चालून कंटाळा आलेलाच आहे, पण म्हणलं तरी पण ब्लॉग करणं आपलं काम आहे आणि कंटाळा आला तरी काम केलंच पाहिजे, म्हणून पहिला ब्लॉग चालू केला. येताच मी विसरलो, इथं आल्यावर मला श्रावण भाऊ म्हणला की ब्लॉग नाही का केला तो. परत लक्षात आला, अरे सकाळी ब्लॉग केला तर ते अर्धच राहिला, मग त्यालाच कंटिन्यू करतोय. सो बघत राहा, स्टेट येऊन. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब पण करून टाका. ते बोलायचं विसरत नाही भाऊ, तुमचा भाऊ बाकीचं काय पण विसरन, पण ते बोलायचं विसरत नाही, म्हणून सबस्क्राईब करून टाका. दिवसभरातलं सगळं बघा, स्टेट येऊन. ते साईडचं चालून ते जरा लेवल मॅच काय नाही. सो तर फायनली मंडळी काम वगैरे सगळं उरकलेलं आहे आणि दिवसभरात म्हणजे सकाळी अख्खा दिवसच आज कामात गेला. एवढं एक्सपेक्ट नव्हतं कामाला टाईम, एक्सपेक्टेशननुसार जास्तच टाईम गेलेला, पण असू द्या, चालायचंच. आणि आज तुमचा भाऊ जरा खुश आहे. भावाला पिंपरी चिंचवडमध्ये 4 अनोळखी सबस्क्रायबर भेटले भावाला, म्हणून भाऊ तुमचा खुश आहे आज. म्हणून कामाचा लोड किती पण असलं तरी आज भावाच्या चेहऱ्यावरती तुमच्या हास्य आहे. आणि आपलं एक महत्त्वाचं काम होतं, भावाला तुमच्या शॉपिंग पण करायची होती. तर आता भाऊ तुमचा शॉपिंग कशाची करतोय कशाची नाही ते बघण्यासाठी स्टेट येऊन. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून टाका. बाकी बघत राहा. आता सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला शॉपिंगला जायचं आहे. शॉपिंग कशाची बघत राहा. मोठा धमाका आहे, मोठा धमाका, स्टेट येऊन. सो द शॉपिंग गाईज, भावाची शॉपिंग, शक्ती स्पोर्ट्स इंडिया का स्पोर्ट्स स्टोअर. बघत राहा, स्टेट येऊन. सजेशन द्या जरा 2-4. बाकी काय घ्यायचं काय नाही दाखवतोच तुम्हाला, जर गर्दी नसली तर. इंग्लिश व्लॉग्स. SS चा दाखवा ना. आपण एक बॅट काढून आणली होती ना आतून, का काहीतरी कवर काढून आणलं दाखवायला पाहिजे. ते मॉडेल बघा तिथं नीट व्यवस्थित, त्या मॉडेल. ड्रीम ऑफ एव्हरी मिडल क्लास बॉईज. भरपूर मागेत, बघूयात काय होतंय. एका बॅटीवर माझा महिन्याचा पगार लिहिलेला आहे. चालायचंच. कॅन्सल झाला. आमचे कोच साहेब नको म्हणले. कोच साहेबांना फोटो पाठवला आम्ही, बॅट घेऊ का, नाही म्हणले नको, चांगली नाही, लय म्हणजे लय जास्त रेंजमध्ये बॅटी होत्या. शक्ती स्पोर्ट्सला हे करून टाका तुम्ही, जेवढं चढवलंय ना तुम्ही झाडावर तेवढं खाली उतरून टाका, कारण की रेट आहे, क्वालिटी पण असेल मे बी तशी, पण रेट भरपूर आहेत. म्हणून एकदा बाकीकडे पण जावा, नाव ऐकून शक्ती स्पोर्ट्सला येऊ नका. 500 किलोमीटर लांब इकडे आलतो मी ह्याच्यासाठी, पण आता काय जाऊ द्या, चालायचंच. त्यात मेन म्हणजे तर एका बॅटीवर माझा महिन्याचा पगार लिहिलता, महिन्याचा नाही 2 महिन्याचा पगार लिहिलता. 25-25 हजाराच्या बॅटी आहेत त्या आजच्या गावात. मला नवल आश्चर्याची गोष्ट नाही का, ह्याच्यात बारा लाखापर्यंत बॅटी असतात. पण म्हणलं त्या बॅटींना तेवढी व्हॅल्यू पण नव्हती, किंवा तेवढी त्यात ॲबिलिटी पण नव्हती की बाबा तेवढं घ्यावी. म्हणजे 25-30 हजाराच्या बॅटी एवढं काय खास पण नाही वाटलं त्यात.
म्हणून जाऊ दे म्हणलं. नाही तर आज तुमच्या भावाची तगडी शॉपिंग होती. सकाळी 5-6 हजाराची शॉपिंग केलेली तुमच्या भावाने, काय हरकत नाही. फुलांची शॉपिंगच झाली ना भाई ती. इथं आलतो जरा वेगळ्या दृष्टिकोनातून आलतो, पण जरा वेगळंच काहीतरी झालं. चालायचंच, घेऊन टाकली असते बरं का. कोच साहेब दोघं म्हणलं आमचे. जाऊ द्या, पगार आहे पगार आपला, तेवढा पगाराच्या बी जास्त झालं. जाऊ द्या, स्टेडियम बघत राहावा. आता कुठंतरी जेवायला वगैरे थांबतो, बिकॉज पूर्ण स्ट्रेस असला, थकवा सगळं काय आज मिक्स झालेलं आहे. म्हणजे जवळपास सकाळी 4 वाजल्यापासून, पहाटेच्या 4 वाजल्यापासून जे बाहेर होतो ते अजून बाहेरच आहे. आणि भरपूर दिवसातनं ब्लॉग झाला आहे. कसा झाला आहे काय नाही, काय चुका झाल्यात भरपूर दिवसातनं, त्या तुम्ही तेवढ्या मला सांगा. आणि कमेंट करायला विसरू नका. व्लॉगची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात. इंस्टाग्रामला मला DM ला मेसेज येत होते की भाऊ व्लॉग टाकत जा लवकर टाक. 2 महिने व्लॉग नाही म्हणलं भाऊ म्हणतो चॅनलचं कसं व्हायचं. पण भावाची जरा अडचण पण तशीच होती. जाऊ द्या, चालायचंच, बघत राहावा. फर्स्ट ऑफ ऑल आता जातो थोडं काहीतरी कुठं खायला वगैरे थांबतो, देन घरी, आणि व्लॉगचं एंड करून टाकतो. लवकरच चॅनलवर नवीन चांगली सिरीज तुमच्यासाठी येणार आहे, म्हणून स्टेडियम बघत राहावा. सो तर फायनली काही जण जेवायला थांबलेलो आहे. थोडं काहीतरी खाऊन आता पहिलं सकाळपासून बाहेरच, म्हणजे अख्खा दिवस बाहेर गेलेला आहे. आता काहीतरी खातो. दम तर एवढा लागला आहे, म्हणजे थकवा पण एवढा आला आहे. आणि एवढं सगळं करून घरी गेल्यावर एवढं स्टफ घेऊन एडिट करून रात्री परत क्लबला जायचं आहे. म्हणजे क्लबमध्ये थोडंफार काहीतरी इम्पॉर्टंट काम होतं, त्यासाठी क्लबला जायचं आहे. पण आता काय चालायचं. व्हेज कोणतं आहे? हे व्हेज आहे ना. इकडे येऊन पण व्हेज खावं लागते. माझ्या जिंदगीतच माझ्या स्वार्थ नाही राहिला काय. जाऊ दे, चालायचंच, काही विषय नाही. तर सांगत होतो एवढा सगळा स्टफ घेऊन मॅनेज होत नव्हतं, पण आजपासून ठरवलं आहे की काहीतरी करून मॅनेज करायचं. सो बघत राहा. तिथून जेवतो, ब्लॉगचं एंड करून टाकतो, देन घरी जाऊन एडिट करून येतो. तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेलच स्टेडियम. असा विषय. आणि सगळ्यात मेन आणि काय होतं, जरा अर्जंट काम होतं म्हणून थांबू शकलो नाही. तेव्हा थांबू शकला नाही भाऊ. आणि पण भाऊनी माझा बाजार केला की बाहेर. भाऊनी सांगितलं मला, दिल्या असल्या 2-4 आयडिया झाकासमध्ये. तू असं कर, तू तसं कर, तू इथले स्क्रीनशॉट मारून तू तिथं कमेंट कर. लागलेत माझे आता चांगले बॅकग्राऊंडला. पण जाऊ द्या, चालायचंच, काही विषय नाही. सॉल्ड आउट करून टाकू आपण. बारके मॅटर होत राहतात. पण भाऊची आयडिया माझ्या महागच पडलेली. पण आता कसं तरी निस्तारावं लागेल आपल्याला. काय आता. अरे पण तुला मी मस्करीत म्हणलं होतं. मस्करीमध्ये म्हणलेला तू मस्त विषय आहे, पण सिरियस घेण्याची गोष्ट हा ना, मला बी नाही कळलं एवढं. मी पण डायरेक्ट म्हणून टाकलं, चला म्हणलं काय विषय होईल ते होईल, करून टाकलं, डायरेक्ट राडा करून टाकला. पण जाऊ द्या, चालायचंच, काय विषय. इगोवर गोष्ट गेली माझ्या, असा विषय झाला. जाऊ द्या, फक्त म्हणलं होतं करून दाखव. पण जाऊ द्या, चालायचंच. पण आता भाऊची आयडिया महागात पडली, पण भाऊची आयडिया बी भारी होती, आवडलेली आपल्याला आयडिया, म्हणून नो रिग्रेट, काही विषय नाही. चालायचंच, स्टेडियम बघत राहावा. सगळं झालेलं आहे. आता घरी जातो, देन व्लॉगचा एंड इथंच करून टाकतो. बिकॉज लय मोठा स्टफ आज एवढा घेऊन रात्री परत त्याला एडिट करणं ना लय अवघड जाणार आहे. वरून मला थोडं बाहेर एक काम होतं, तिकडं पण जायचं आहे. बघू स्टेडियम. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि जेवण करून झोपा. आजच्या ब्लॉगचा एंड आपण इथंच करून टाकू. भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. लवकरच सिरीज येणार आहे, श्रावण आपली माहिती आहे ना, कसली सिरीज येणार आहे चॅनलवर रे. लवकरच येणार आहे, म्हणून तुम्ही फक्त वाट बघा. नवीन धमाकाचा विषय चालू आहे. सो डन फॉर द डे. भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून जेवण करून झोपी जावा.